तर 2 धावांची पेनल्टी लागली ती मात्र मनोली संघाला, कारण की नक्कीच आपण बघतो की टी शर्ट मात्र अलग असल्यानंतर मित्रांनो आम्ही सातत्याने विळवंडी चषक 2022 राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर पहिला गोलंदाज मॅन फ्रॉम मनोली मिस्टर राजू डावखुऱ्याचा स्टायलिश गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय. पंच सामना सुरू करा. एक विनंती असेल पंचांना, 6 षटकाचा सामना आहे. 10 प्लेयर खेळतात मैदानाच्या आतमध्ये आणि 10 प्लेयर खेळत असताना नक्कीच आपण बघतो की राजू गोलंदाजी मार्कवरती मनोली या संघाचा. कृष्णा स्ट्राइक इनला, कृष्णा खेळे चेंडूफळी, चेंडू अडकला कळमावरी, बघणं गरजेचं आहे यावेळेला. या सामना सुरू होतोय. लेट्स गो, प्ले ऑन, खेळ चालू. उगवला तारा ती मेरा खरा गर्दा शिवाजी राजा आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी तलवार गाजवली तसा मात्र हा सामना बघायला भेटेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने सूर्यक पाण्या चेंडूला लॉब केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर क्षेत्राच्या पलीकडे. ब्रँडेड फटक्यासाठी चेंडू सीमारेषा पार. स्टन डिलिव्हर चौका. देखना स्ट्रोक खेळलो आहे आणि अतिशय देखना स्ट्रोक खेळत असताना पहिल्या चेंडूवरती देरे हरी खाटलावरी दुधाची तहान ताकावरी ब्रँडेड फटका येतो आणि ब्रँडेड फटका येत असताना चेंडूला पाठवल्या सीमारेषा पलीकडे चौकारासाठी कृष्णाच्या बॅट मधून येतोय चौकार. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढला होता आणि त्यानंतर नक्कीच चेंडू जातोय स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धावासाठी 1 धावाची भर भेटते. 1 धावानंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती तब्बल मात्र 5 धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्ट्राइक एंडला पोहोचतोय मिस्टर वैभव. एक नवीन वैभव उभारण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. राजू मॅन फ्रॉम मनोली गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी सिद्ध झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने फुलटॉस बॉल. यावेळेला मिड ऑफच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतो आणि मिड ऑफच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्यानंतर 1 धाव तर येते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेण्याचा पराक्रम चालू असताना चेंडू धीम्या धीम्या गतीने नक्कीच मिड ऑफ क्षेत्राच्या पलीकडे जाईल की नाही ही चिंता वाटत होती, परंतु चेंडूला क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. 2 धावा कंप्लीट. देह देवाचे देऊळ आता बाहेर निर्मळ, कारण की सुंदर मनाची कोर कमिटी ज्यांचं स्वप्न होतं की आपल्या विभागामध्ये देखील जीटीसी लाईव्ह ही स्पर्धा झाली पाहिजे. थेट प्रेक्षेपण मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जाते. ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतो आणि स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्राधान्य भेटलेलं आहे. तिसऱ्या धावेसाठी मागणी आहे की नाही. चेंडू सीमारेषा पार होतोय चौकार. राजू महागडा ठरतोय आतापर्यंत चेंडू टाकून झालते. आपण बघतो की नक्कीच 4 चेंडू मध्ये धावसंख्या झालती. धावसंख्या 13. यावेळेला मोठा फटका आणि मोठा फटका येत असताना स्टन डिलिव्हर अन्न अकॅडमी बिग हिट बिग फटका 6 धावा. अतिशय देखना स्ट्रोक येत असताना चेंडूला पाठवले 6 धावांसाठी आणि 6 धावा येत असताना 19 धावसंख्या बघायला भेटते. राजू करतोय गोलंदाजी फुलटा चेंडू कव्हरच्या वरना चेंडूला तेरे हरी काटलावरी पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धावांसाठी. सुपर फटका चेंडू सीमारेषा पार.
पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या बिनबाद 23 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. खुटीचा पडा संघाची एका बाजूला असेल तो आपण बघतो की मनोली संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो खुटीचा पडा संघ. की याशकीने आपण बघतो की विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा साऱ्या वालगना. या घडीला मित्रांनो जपूया आपण या राष्ट्रवादी चषकाच्या पाऊल खुणा विळवंडीच्या मैदानावरती. विळवंडी चषकाचा हा थरार असेल. स्पर्धा अतिशय नामवंत आणि नामवंत स्पर्धा असल्यानंतर नक्कीच हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना बघायला मिळतोय. कॅप्टन मोर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू, यावेळेला चेंडू पडतोय, अतिरिक्त उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती. कारण की टेनिस बॉल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी खेळ मस्ती असेल. यावेळेला षटकातील मात्र दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलंय आणि त्यानंतर नक्कीच चेंडू जाऊन दिला, सोडून दिला. कारण की चेंडूची पाहणी केली या फलंदाजाने. चेंडू उजव्या लाईन वर जातोय हे दृश्य चित्र लक्षात येतात. कुठल्याही प्रकारे आपल्या बॅटने स्पर्श केला नाही. 2 चेंडू लगातार डॉट. आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला घेऊन जातोय. बॅटफूट पॉईंटच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. ब्रँडेड फटका 4 धावा. चांगला फटका बघायला भेटला. चांगला फटका बघायला भेटल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. कारण की नक्कीच कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला घेऊन जातोय. यावेळेला नक्कीच कव्हर रिजन आणि बॅटफूट पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर पाठीमागे जलद गतीने क्षेत्ररक्षक जातोय. दुसऱ्या धावांसाठी प्राधान्य देखील प्राप्त केलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅन फ्रॉम धुमोडे आमचे प्रणस्थान आदरणीय निवृत्ती बोडके सर हे देखील मात्र या सामन्यासाठी लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. निवृत्ती बोडके सरांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले असेल या स्पर्धेला त्या सर्व मान्यवरांचा, सर्व क्रीडारसिकांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. शुभेच्छा विळवंडी या कोर कमिटीसाठी. पुढचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू फळीचा समन्वय झाला नाही. धावचित करण्यासाठी सुवर्ण संधी, परंतु एक धाव तर येते. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 30 धावसंख्या अद्याप षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. काय जबरदस्त लेखणी चालू आहे आमच्या गुणलेखकाची. 12वीची परीक्षा देखील सुरू आहे. शुभेच्छा देऊया आपण नक्कीच 12वीच्या मात्र विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या मात्र नक्कीच खेळाडूंना देखील आपण शुभेच्छाचा वर्षाव करूया. जीटीसी लाईव्ह थेट प्रेक्षेपण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत पोहोचवले जाते. विळवंडीच्या मैदानावर शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका. यावेळेला नक्कीच हवेमध्ये चेंडूला घेऊन चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावा. छत्तीस धावसंख्या बिनबाद 36 असे खुटीच्या पाडा संघाची धावसंख्या. आणि त्यानंतर आपण पाहतो की अद्याप 24 चेंडूला के शिल्लक. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन ठेवा. हवा देखील जोरदार चालू आहे. मी सातत्याने सांगतो की नक्कीच नाशिक विभागामध्ये रात्रीच जोरदार पाऊस झाला आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही पूर्णपणे थंडगार हवा आपल्याला बघायला मिळते. या मैदानावरती 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या 36. कृष्णा आणि वैभव ही जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर नामदेव गुलाम ज्या ठिकाणी असतात आमच्याकडे संपर्क साधत आहे. मिस्टर नामदेव गुलाम.
तो पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 36 रन। इस बार कोई भी विकेट नहीं। राजू आएंगे गेंदबाज का नजारा पेश करने के लिए। पहली गेंद छोटी गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक खेला, कमाल का स्ट्रोक खेला और कमाल का स्ट्रोक खेलते समय इस गेंद को लैंड किया ही बॉल लाइन के बाहर 4 रन के लिए। बेमिसाल स्ट्रोक। चौके की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 40 रन। पहला ओवर भी राजू का महंगा ओवर साबित हो गया था, लेकिन इस बार सैलाबर कहीं ना कहीं तो कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे। बड़ा शॉट खेलने की तैयारी खूब सुंदरता के साथ इस गेंद का सही लेन पर लैंड किया। बचा हुआ कार्य विकेट कीपर ने शानदार तरीके के साथ निभाया। खुदी का भरोसा खुदी से नहीं, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता है। कोशिश करते रहो तो जान जाऊंगी कि मुकंदर का दरवाजा हमेशा बंद होता है। छोटी गेंद के साथ ऑन साइड में खूब सुंदरता के साथ नैली पे देला, जंगल में मंगल कल जंगल में मोरना था किसने देखा। नो बॉल का इशारा है और साथ ही साथ सौवा भी निकल गया है। 5 रन आएंगे स्कोर कार्ड में। कमाल की बल्लेबाजी, सामने बल्लेबाज है वैभव जैसे दिग्गज बल्लेबाज, कृष्णा जैसे दिग्गज बल्लेबाज। कृष्णा स्ट्राइक एंड पर, वैभव नॉन स्ट्राइक एंड पर। जगह बनाकर इस गेंद को अपने ऊपर जाके इस गेंद को हल्के हाथ के साथ पंच करने की तैयारी की थी। जहां एक और अच्छी गेंद करने की वजह से बिल्कुल कोई भी मौका नहीं। ओवर में गेंदें बन चुके हैं तकरीबन 4। दिल से दे दो तो भिखारी अमीर है, मोती ना दे सके समंदर फकीर देता रहेगा सारे अंदर को रोशनी जब तक तुम्हारे नाम में रोशन जमीन मौजूद है। हवा में गेंद रहती वन बाउंस के रुख में इस गेंद को फील्ड किया जाएगा, जहां 1 रन जरूर जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। मंजिलें उनको मिलती है जिनका हौसले बुलंद होते हैं, जिनका हौसले बुलंद होते हैं और गुरु पंखों से उड़ान लेते हैं। गांव के सभी सम्मानित नागरिक मैच की मजा लेते हैं। तहे दिल के साथ, बड़े दिल के साथ इनका हार्दिक स्वागत करना चाहूंगा। खुटीचापाड़ा बनाम मनोली के बीच में यह महासंग्राम चल रहा है आज के दिन का, तीसरे मैच का। छोटी गेंद के साथ खूब सुंदरता के साथ गेंद को उठा करके लाई। 6 रन, बिग हिट, ड्रॉप किया सीधे बल्ले के साथ और लॉट करने की वजह से भी गुना इस गेंद को उठा करके लाई तारा मंडल के बाहर 6 रन के लिए। ओवर की समाप्ति, ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त था। टोटल स्कोर 52 रन, बगैर कोई विकेट के नुकसान पर खुटीचापाड़ा टीम का यह स्कोर। या ठिकाणी आपण मात्र बघतो की 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा मात्र नक्कीचा प्लेअर जाता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। पॉवर प्लेच्या आतमध्ये आपण मात्र येऊ शकत होते, परंतु नक्कीच पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण मात्र कुठल्याही प्रकारचे चान्स येणार नाही। ऑफिशियल टूर्नामेंट आहे आणि ऑफिशियल टूर्नामेंट असल्यानंतर नक्कीच नियमाचं पालन करा या ठिकाणी। यस, ओके, धन्यवाद। गोलंदाजी मार्कोती मात्र येतोय, गोलंदाजी मार्कोती आपण पाहू शकाल मनोली संघाचा। यावेळेला स्ट्राइकिंग फलंदाज वैभव नियमदस्तीने परत मात्र बमला सागर प्राणतमला संघ क्रीडा संघाचा जीव महत्व आणि त्याच अनुषंगाने बघतो की पहिला चेंडू आउटसाइड टॉप टीमला चेंडूला ठेवला होता। नक्कीच चेंडू पडतोय, थोडासा स्विंग होतोय आणि स्विंग चेंडू झाल्यानंतर नक्कीच निर्धाव चेंडू देखील पंचाने घोषित केला आहे। सुंदर सुरुवात होते। धाव संख्या 52, चौथा षटक प्रगती बजावते। वाय वारू हाकेला तारू आणि वाय वारू हाकेला तारू असताना बघतोय की नक्कीच या हे वेळेला सुंदर चेंडू फलंदाज स्टेप आउट होते। मोठा पटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती, चेंडू पळीचा समन्वय झाला नाही। 2 चेंडू लगातार निर्धाव।
सन्नाटा पसरला जातोय, प्रेक्षकांची अलोट गर्दी, चारही बाजूला प्रेक्षक वर्ग आणि चारही बाजूला प्रेक्षक वर्ग असल्यानंतर बघतो की नक्कीच राईट मोर्चा विकेटच्या बाजूने 10-12 पर्यंत स्टार्ट केल्याने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीच नो बॉलचा इशारा असणं गरजेचं आहे आणि पंचांनी आमच्याकडे नो बॉल देखील घोषित केलेला आहे, कारण की विकेटच्या बाहेर चेंडू लँड होता आणि विकेटच्या बाहेर चेंडू लँड असताना नो बॉल प्लस 22 अशा 2 धावा येतील खात्यामध्ये. दाबारा पावलांना स्टार्ट घेताना एकदम ओद विकेटच्या बाजूने 2 चेंडू अतिशय चांगले हात आले, परंतु नक्कीच 2 चेंडू खराब लेंथवरती. फ्रीट कंटिन्यू लागू असेल आणि फ्रीट कंटिन्यू लागू असल्यानंतर बघणार आहोत की या ठिकाणी फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय मिस्टर कृष्णा. वैभव स्ट्रायकिंगला माफ करावं, वैभव आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खोटीच्या पडा संघाचे. याही वेळेला नो बॉलचा इशारा आणि याही वेळेला नो बॉलचा इशारा असल्यानंतर बघायचं की सलग फ्रीटचा कॉल लागू असेल. गोलंदाज पूर्णपणे नतमस्तक होतोय. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे कला, क्रिकेट म्हणजे कसब, क्रिकेट म्हणजे कौशल्य आणि नेत्रदीपक ही स्पर्धा. आणि नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर खोलवर मध्ये चेंडू सुरेखपणे हाताला चेंडूला पुन्हा एकदा डॉट चेंडू. फ्रीटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. यावेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मोठा फटका येतोय. नक्कीच हवेमध्ये चेंडू चौथा राजू चेंडू खाली, चौथा राजू चेंडू खाली असताना कुठल्या प्रकारची चुकी करणार आहे. सुंदर झेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय पहिला मिस्टर वैभव. धावसंख्या आपण पाहू शकाल की 56 धावसंख्या आणि 56 धावसंख्या असल्यानंतर राष्ट्रमोर्चा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला नक्कीच इन स्विंग काटा बदलणारी गोलंदाजी. सुंदर लाईन, सुंदर लेन, अप्रतिम चेंडू हाताला. बिग फटका वन साइडला नक्कीच मोठा फटका येतो. डीप स्कोअर क्षेत्रामधून चेंडूला घेऊन जातो आणि डीप स्कोअर क्षेत्रामधून चेंडूला घेऊन गेल्यानंतर आपण पाहायचं आहे की नक्कीच दुसरी धाव तर येते, तिसरी धाव देखील येईल की नाही हे देखील मात्र बघणं गरजेचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटल्यानंतर 3 धावा षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 59, एक फलंदाज बाद आणि खुटीचा पडा या संघाची धावसंख्या 59. 12 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक. वेळ घेऊन नका मित्रांनो. आपण पाहतो की हवा देखील जोरदार सुरू आहे आणि हवा देखील जोरदार सुरू असताना 4 षटकाचा खेळ समाप्त. 59 धावसंख्या, एक फलंदाज बाद झालेला आहे. तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं याचा कधीही विचार करू नका, कारण की आपण बघतो की नक्कीच बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नक्कीच एका डब्यामध्ये राजा आणि उंट ठेवले जातात आणि या वेळेला नक्कीच पहिला चेंडू नो बॉलचा इशारा.
काय चित्र असेल कारण की हवा देखील सुरू आणि हवा देखील सुरू असताना नक्कीच या खेळपट्टीवरती जेव्हा तुम्ही मिडल या आणि ऑप्टिमल चेंडू सोडत असेल तेव्हा मध्ये नक्कीच चेंडू हातामधून निसरता होतो की काय होय मध्ये चेंडू राजू तयार असेल आणि राजूच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार धावसंख्या ओरदशमच्या बाजूने स्टेपावर झाला याही वेळेला नक्कीच मिडॉन क्षेत्रावरनं चेंडूला कंगोदय पाठीमागे रिकव्हर करण्यासाठी नक्कीच तयार होता क्षेत्ररक्षक परंतु त्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी ब्रँडेड फटका आतसबाजी सुरू आहे कारण की कालच्या दिवसापासून आपण बघतो की षटकार चौकाराची आतसबाजी बघायला भेटते आणि चौकार षटकाराची आतसबाजी बघायला भेटल्यानंतर यावेळेला तुझ्या समृद्धीच्या किनाऱ्याला कधी नक्कीच किनारा नसावा तशा प्रकारची फलंदाजी बघायला भेटते सुपर ब्रँडेड आणि सुपर ब्रँडेड फटके खेळत असताना समोरच्या बाजूला बॅटफुटला जाऊन पंच केलेला फटका त्यानंतर नक्कीच चेंडू येते डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये एक धावनंतर फलकावरती धावसंख्या पुढे सरते आमचे गुणलेखक आम्हाला सांगत की धावसंख्या 71 धावसंख्याचा 5वा षटक 5व्या षटकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिला चेंडू नो बॉल होता त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर आपण बघतो की सिंगल आणि अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक तमाम क्रीडा राज्य या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे कारण की तुमचं सहर्ष स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे एकत्र येणं ही तुमच्या आमची नक्कीच एक भाषा असेल आणि त्याच अनुषंगाने राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइड याही वेळेला चांगला फटका डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं एक धावेसाठी दोन फलंदाज संघर्ष करतात खुटीचा पडा संघाच्या वतीने आणि दोन फलंदाज संघर्ष करत असताना एक धावाची भर पडते खात्यामध्ये ऍज अ लिटल ऍज अ मेकल जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असते स्वप्न कुठल्या संघाचं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज स्टेप आउट झालाय बिगेस्ट फटका लॉंग लॉंग दोघावे चेंडूला पाठवलं षटकारासाठी षटकार जितीला पेटून उठताना यावेळेला चांगली फलंदाजी करतोय दुसऱ्या धावासाठी प्राधान्य आहे आणि दुसऱ्या धावासाठी प्राधान्य असताना दोन धावानंतर षटकाची समाप्ती ओव्हर नंबर 5 षटकाचा खेळ समाप्त 80 धावसंख्या खुटीचा पडा या संघाची बघायला भेटते शेवटचे 6 चेंडू शिल्लक शेवटचे 6 चेंडू शिल्लक पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच सराचा वेट थोडासा मात्र पाठीमागे बघायला भेटला आणि सराचा वेट थोडासा पाठीमागे बघायला भेटल्यानंतर आपण बघतो की एका प्रयत्नामध्ये एक धावासाठी प्राधान्य होत आहे आणि नो बॉलचा कॉल येतोय पंच नो बॉल कसला आहे लँडिंग यस 1/3 ओके लँडिंग नो बॉल असेल आणि लँडिंग नो बॉल असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी 1/3 चा नो बॉल आहे धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 82 धावसंख्या खुटीच्या पडा संघाची आणि त्यानंतर नक्कीच फ्रीटचा देखील कॉल असेल आणि फ्रीटचा कॉल असल्यानंतर बघायचं की या फ्रीट वरती मोठा फटका आहे की नाही
कारण की सुवर्ण संधी प्लॅटफॉर्म जो बघायला भेटतो आणि तोच प्लॅटफॉर्म मात्र चांगल्या प्रकारे बघायला भेटतोय आणि या बॅटने घेऊन मारण्याची पूर्व तयारी होती. चेंडू परीचे समन्वय झालं नाही, थोडासा नक्कीच थांबून चेंडू आला आणि बॅटवरती चेंडू न आल्यानंतर आपण बघतो की नक्कीच एक धाव येते. बघा किती चांगली आवड आहे आणि आवड जोपासणारे मात्र नक्कीच गावचे सन्मानित नागरिक देखील या ठिकाणी मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील आपण वारंवार शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. चारी बाजूला झेंडे देखील फिरताना बघायला भेटतात आणि चारी बाजूला झेंडे फिरताना बघायला भेटल्यानंतर राष्ट्रीय मोर्चा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फुलटॉस बॉल मोठा फटका खेळण्याची तयारी. बघते की निकिता सुपर बॉलिंग. समोर स्क्रीनवरच्या समोर जे मात्र काथोडपरा संघाचे मात्र सर्व खेळाडू आहेत कारण की त्यांना माहिती आहे की आपण जेव्हा स्क्रीनच्या समोर जाऊ तेव्हा आपलं छायाचित्र महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत जाईल आणि त्याच ठिकाणी जाऊन मात्र उभे राहिलेले मात्र नक्कीच काथोडपरा संघाचे मात्र खेळाडू त्यांचंही देखील सहर्ष स्वागत करूया. हो याही वेळेला थांबून येतोय चेंडू आणि थांबून येत असताना चेंडू बघतोय की नक्कीच एक धाव तर येईल. जोरदार हवा आहे आली असती वाऱ्याची झुळकी. ही झुळकी सातत्याने थांबायला तयार नाही कारण की कालच्या दिवसामध्ये देखील जोरदार हवा होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील जोरदार हवा आहे. धावसंख्या वाढते धावपलगती धावसंख्या आपण बघतो की 84 धावसंख्या. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर 90 धावसंख्या बघायला भेटली होती पहिल्या सामन्यामध्ये. फलंदाज सफल झाला आणि फलंदाज सफल झाल्यानंतर आपण बघतो की नक्कीच पोझिशन बनवली होती परंतु फलंदाजाची पोझिशन ओळखताना हा चेंडू सुरेखपणे गोलंदाजाने ओनली ऑफ स्टंपला ठेवलाय. निर्धाव चेंडू वन साइडला मोठा फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना डोक्यावर चेंडू निसर्ग होतोय. आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी चांगले कार्य करताना चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावा. चार धावेनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहू शकाल 88 धावसंख्या. शेवटच्या षटकातील चेंडू टाकून झाली आपण बघतो की शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळी नक्कीच गोलंदाज मनोली संघाचा गोलंदाजी मार्ग बघायला हवे चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी डीप मिड विकेट आणि डीप स्कोर क्षेत्राच्या मधोमध चेंडूला घेऊन जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक होता 2 धावेसाठी प्रवृत्त करत असताना बघतो की तिसऱ्या धावेसाठी प्राधान्य दिलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करत असताना फलकावती धावसंख्या जवळजवळ 91-92 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊन का बघत राहा ऐकत राहा. राष्ट्रवादी चषक विळवंडीकरांच्या वतीने आयोजित केलेली भव्य स्पर्धा. या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामधला तिसरा सामना. तिसऱ्या सामन्याचा नक्कीच दुसऱ्या विनिंगचा डाव लगेच आपल्याला बघायला भेटणार आहे. जास्त वेळ घेऊ नका, देऊया डीजेला संधी. आमची या ठिकाणी डीजे ऑपरेटर तयार आहे.
पहिलाच गोलंदाज तानाजी राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज राजू साठे. राजू कशा प्रकारे घणाघाती फलंदाजी करेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघतो की एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलेला फटका चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रावर नाही आणि त्या ठिकाणी नक्कीच बघतो की एक धाव तर येते की आणि एकेदाची भर पडत असताना स्ट्राइक एंडला रोटर केले. स्ट्राइक एंडला पोहोचतोय मिस्टर योगेश. या ठिकाणी व्यासपीठावरती मात्र टोंगारे सर हे देखील मात्र उपस्थित झाले. त्यांचा देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. अभिनंदन आहे टोंगारे सर की गुरुदेवा तुम्हाला भेटा या जीव तळमळतो किती सांगू या जणू पाडस चुकले हरणाचे मोती तैसे गुरुमातेचे. आणि त्यानंतर या ठिकाणी टोंगारे सरांचं आगमन होत आहे. व्यासपीठावरती उपस्थित आहे त्यांचा शब्द सुमनाने आपण सरचं स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती एक धाव स्ट्राइक एंडला योगेश. गोलंदाज तानाजी याही वेळाने थोडासा सफल झाला फलंदाज. मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये आपण बघतो की चेंडू पैसे समन्वय झाला नाही. सुंदर चेंडू हातालाय निर्धाव चेंडू. अवघ्या कमी वयामध्ये आपल्या पुत्राला छातीवर घेऊन स्वराज्यासाठी लढा देणारी मा जिजा होती. जनतेला संघर्षाची प्रेरणा करणारी पहिला अहिल्याबाई होळकर होती. आणि त्यानंतर अवघ्या कमी वयामध्ये आपल्या पुत्राचं लग्न कार्य पुढे ढकलून देखील स्वराज्यासाठी प्राण देणारा द ग्रेट तानाजी होता. हा तानाजी गोलंदाज बघायला मिळतोय. वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. उत्सव आकडा ते कडा तर साखरेचा खडा बघायचा की नक्कीच जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून सामना खेळावा लागेल. ऑन साइडला हुकचा फटका बघायला भेटला आणि हुकचा फटका बघायला भेटल्यानंतर बघायचा की पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका 4 धावा. डीजे हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे की नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू सीमा रेषा पार आहे की नाही. चेंडू सीमा रेषा पार. यस डीजे कमान. पंधांचा अखेरी निर्णय येतो. षटकार षटकार असताना फलकावरती धावसंख्या बघायला मिळते. 12 धावसंख्या येत असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढचा चेंडू योगेशसाठी शॉर्ट चेंडू सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल. चेंडू जातो सीमारेषा पार चौका. जेवढे तुम्ही शॉर्ट चेंडू टाकाल तेवढे मात्र मोठे फटके येतील आणि जेवढे शॉर्ट चेंडूवरती मोठे फटके येत असताना त्याचा मोठ्या फटक्याचा फायदा भेटेल. तो मनोरी संघाचा आउट स्टंपच्या बाजूने याही वेळा सुरेखपणे चेंडूला हाताळला. शॉर्ट मुलांच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटले. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 16. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 16 धावसंख्या 92 धावांचा लक्ष्य. मेंटली पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललाय एका षटकाचा. वळूया दुसऱ्या षटकाकडे. चला नो टीम मीटिंग. कुठीचा बडा संघ नो टीम मीटिंग नो मीटिंग. कुठल्याही प्रकारचा टीम मीटिंग करायचं नाही. अतिशय तळमळीची ही स्पर्धा विळवंडी ग्रामस्थांकडून विळवंडी कोर कमिटीच्या वतीने या स्पर्धेचे सर्व आपण बघतो की सचिन भाऊ असतील गौरव भाऊ असतील आणि त्यांना साथ देणारे सर्व त्यांचे सहकारी चाहते असतील. सगळ्यांचंच मनपूर्वक आपण सरचं स्वागत करूया. आणि की नक्कीच काय स्पर्धा बघायला भेटते. सुंदर मॅनेजमेंट सुंदर जज्बा आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत नाव जात आहे विळवंडी या स्पर्धेचं. नवीन गोलंदाज देवा समोर राजू डावखरे. आता फलंदाज 92 धावांचं लक्ष्य चेस करू शकेल का हा देखील प्रश्न पडला असेल. आणि यावेळेला नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातोय षटकारासाठी. बिग हिट षटकार.
षटकार आहे या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच सीमारेषा जी आहे त्या सीमारेषा लगत चेंडू लँड झालाय चेंडू 6 धावांसाठी जातो आणि 6 धावांसाठी जात असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 22 धावसंख्या राजूच्या बॅट मधून पहिला बिगेस्ट फटका लॉंग ऑगवे बिग षटकार या वेळेला चान्स घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असताना मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय एक धाव येते एक धावानंतर स्ट्राइक इनला रोटेट केलेला आहे फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 23 धावसंख्या स्ट्राइक इनला पोहोचतोय योगेश चढा ओढीने पतंग उडवत राहू योगेश्वरात तुला कसा मी विसरत राहू काथोडपडा संघ एका बाजूला थोडंसं वॉर्म अप करताना तयारीला लागलेला आहे की नक्कीच 11 प्लेयर आहेत का आणि बाईंचे देखील मात्र नक्कीच झुले मुले केस बघायला भेटतात त्या ठिकाणी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया यानंतर जाऊया मॅच कडे राइट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज कारण की उजव्या हाताचं कॉम्बिनेशन उजव्या हाताच्या फलंदाजाला पुढचा चेंडू सुपर बॉलिंग इनसाइड आउट एरिया मध्ये चेंडू खेळून करण्याची पूर्वतयारी करते याच देव या डीजे ला संधी आमचे पप्पूबाई यांच्याकडे सुमधुर संगीत ऐकूया डीजे ऑपरेटर एकदा थोडंसं मात्र गाणं वाजवा की ही छोटीशी पार्टी केली ही छोटीशी पार्टी केली हे सुंदर गाणं या ठिकाणी होऊन जाईल नवीन फलंदाज दीपक धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावसंख्या एक फलंदाज बाद झाला आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपक राइट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना यावेळेला समोरच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला खेळून काढतोय कारण की नक्कीच कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेला स्लाइस केलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय याच ब्रँडेड फटका सुपर फटका 4 धावा डीजे गाणे वाजले तसंच या ठिकाणी नामदेव गुलाम यांचा थोडासा डान्स देखील बघायला भेटला इकडे आड तिकडे विहीर काखेत कळसा गावाला वळसा चेंडूला खेळून काढायचं होतं मोठ्या फटक्यासाठी चेंडू समोर थांबतोय आणि समोर येत असताना नक्कीच चेंडू पाहिजे समन्वय झाला नाही षटकामध्ये चेंडू टाकून जाते 5 शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 27 धावसंख्या नवीन फलंदाज तयार असेल मिस्टर आपण पाहू शकाल की दीपक या वेळेला नक्कीच चान्स तर घेण्याचा मात्र पूर्ण संधी होती संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज तत्पूर्वी बघतो की एक धाव येते खात्यामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त 28 लॉस ऑफ द 1 विकेट बाय द मनोली टीम मनोली संघाची धावसंख्या 28 यानंतरचा सामना गिरणारे विरुद्ध काथोडपडा टॉस करण्यासाठी संपर्क साधत आहे एका बाजूला असेल तो नक्कीच आदिवासी एक्सप्रेस म्हणून जो संघ ओळखला जातोय काथोडपडा आणि दुसऱ्या बाजूला असेल तो याच विभागातील गिरणारे दोन संघाच्या संघटकांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे फलंदाज गोलंदाजी मार्कोटी रविचंद्र सूर्य तारा उगवला तारा तिमिर करा गरजा शिवाजी राजा आपण बघतो की नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुद्रा करूया नामाचा मुद्रा करूया नमन करूया आणि त्यानंतर आपण मात्र नक्कीच आजच्या दिवसाची सुरुवात केली परंतु नक्कीच उंच प्रहा गोलंदाजी मार्कोटी पहिला चेंडू याही वेळेला नक्कीच आपण पाहायचं की स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून करतो आणि स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव येते खात्यामध्ये थेंबे थेंबे तळेसाचे तुमचा संघर्ष तुम्हाला करायचा आहे लोक फक्त अंतिम निकाल बघण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत कारण की संघर्ष करणारे कधी मात्र जिंकत नाही आणि संघर्ष न करणारे कधी मात्र हारत नाही संघर्ष तुमचा तुम्हाला करावा लागणार आहे
ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा आणि ध्येय जेव्हा मात्र तुमच्या पुढे एक मोठं असेल त्या ध्येयासाठी जेव्हा तुम्ही अतोनात प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. जर ध्येयासाठी तुम्ही प्रयत्न करत नसाल तर तुम्ही मात्र नक्कीच आहे त्या ठिकाणी थांबाल. थांबला तो संपला. राजू ऑन साइडला फ्लिकचा फटका बघायला मिळतोय. टायमिंग जुळत नाही. शॉर्ट बॅकवर्ड फाइंडिंगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढण्याची तयारी चेंडू जातोय शॉर्ट फॉरवर्ड लेग मध्ये. सुंदरपणे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकच धाव. कारण की चंदनाची ओळख कधी झाली जेव्हा मात्र चंदनाची ओळख झाली कारण की त्याच्या सुगंधाने अवघ्या जगाला मोहून टाकलं म्हणून चंदनाची ओळख झाली. जर मोठ्या खेळाडूची ओळख व्हायची असेल तर नक्कीच एका मोठ्या विनिंग मध्ये एक मॅच विनिंग पारी खेळा. यावेळेला नक्कीच समोरचा पाय पुढे केला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने लॉंग लेग सीमा रेषा जवळ सीमेला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला भेटली. केवळ एक धाव. मी सातत्याने सांगतो की पाण्याचा एक थेंब जर चिखलात पडला तर तो पूर्णपणे विसावतोय. तोच पाण्याचा थेंब जर हातावरती पडला तर तो चमकतोय आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतोय आणि तोच पाण्याचा थेंब जर मात्र नक्कीच मोती झाल्यानंतर यावेळेला बघायचं की राजू सारखा फलंदाज यावेळेला स्टार्ट घेतोय. उचल पांगडी टाक करंगडी स्टन अट डिलिव्हर मध्ये चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. डीजेला देऊया संधी. कम ऑन डीजे. नक्कीच टिटपॉट टायमिंगचा वापर केला आणि टिटपॉट टायमिंगचा वापर करताना या ठिकाणी स्कॉरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना चेंडू जातोय बॅकवर्ड फाइंडिंग क्षेत्रामध्ये 30 सेकंडच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव आणि एक धावाची भर पडत असताना 38 रन. की रक्त त्या मुक्तवा हेच ठाऊ की तुम्हा आम्हाला मंत्र हाचा आजला घोष हाच गाजला. राष्ट्रवादी चषकाचा नाद हा निनादला. वेळवंडीच्या मैदानावरती प्रत्येक खेळाडू हा ज्ञान सागरामध्ये पोहणारा राजसाई. नो बॉलचा कॉल आहे आणि नो बॉलचा कॉल असताना बघायचं की नक्कीच प्रीटचा देखील कॉल असेल आणि प्रीट वरती वाईट का नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू लँड असेल तर नो बॉल आणि विकेटच्या जर आतमध्ये चेंडू लँड असेल तर नक्कीच वाईट. याचा काय निर्णय येतोय आपण पाहायचं आहे की दोन पंचांमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. पंचांना विनंती असेल की सल्ला मसलत करून निर्णय द्या कारण की नक्कीच हा कॉल पहिला प्रथम स्कोरलेग पंचांचा होता. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जातंय. यास तिसऱ्या पंचांकडे नोंद दिलेली आहे की चेंडू कुठे लँड झालाय. नक्कीच आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. यस वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच जी लाईन आहे त्या लाईनच्या आतमध्ये चेंडू लँड झाल्यानंतर नक्कीच थोडासा स्विन झाला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की वाईटचा कॉल पंचांनी घोषित केला होता. शॉर्ट चेंडू या वेळेला सक्सेसफुल परमाने फटका खेळण्याची पूर्व तयारी करते. चेंडू पैसे समन्वय होत नाही आणि त्यानंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावप्रगती धावसंख्या आपण पाहू शकाल 39 39 धावसंख्या.
स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला अतिरिक्त उसळी नव्हती, अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि अप्रतिम चेंडू हाताळत असताना आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती बिगेस्ट फटकाला, दुसरा चेंडू डॉट. कारण की बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचाराचा रोळ भरून प्रयत्नाचे पटन दाब म्हणजे नक्कीच यशाचा सुंदर फटो निघतोय. हा यशाचा सुंदर फटो काढण्यासाठी सज्ज असलेला राजू यावेळेला स्कोरलेखच्या क्षेत्राच्या पलीकडे चेंडूला घेऊन जातोय. कारण की 5 रंगांनी सजलेलं हे मैदान, चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. 3 चेंडूवरती 10 धावा येतात. धावसंख्या बघायला भेटते ती 49. नेत्रदीपक ही स्पर्धा, नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर बघायचं की या नेत्रदीपक स्पर्धेचा आपण बघतो की दुसऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना, यानंतर चौथा सामना खेळण्याची मात्र दाट शक्यता वर्तवली जाईल. आणि त्याच अनुषंगाने बघतो की एका बाजूला असेल तो आदिवासी एक्सप्रेस कातोडा संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो गिरणारे संघ. म्हणून तर सांगतोय मित्रांनो, या खेळाची व्याप्ती 7 समुद्रापलीकडे आहे. एक सुंदर दृश्य आणि सुंदर दृश्य असल्यानंतर नक्कीच या सुंदर दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी लाडके क्रीडा राजे या क्रीडा नगरीमध्ये दाखल आहे. यावेळेला वेट अँड वॉच, थांब आणि मार. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातो आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक जात असताना हवेच्या दाबामुळे चेंडू जाऊ शकला नाही आणि त्यानंतर नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 51. 92 धावांचा लक्ष्य, चौथा षटक चालू आहे. चौथ्या षटकातील अद्याप 2 चेंडू राखीव शिल्लक. 12 धावा येतात आणि 12 धावा येत असताना नक्कीच 2 चेंडूवरती मोठा फटका आहे की नाही. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा नेहमी वाहत असतो, ही सातत्याने बघायला भेटतो. आणि त्याच अनुषंगाने वरदष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू, या वेळेला सुपर फटका हवेमध्ये चेंडू ड्रॉप केलाय. चेंडूला चेंडू सीमारेषा पार. ब्रँडेड फटका मिस्टर राजूच्या बॅटमधून येतोय. आणि हल्ला बॉल करत असताना नोकऱ्याचा फलंदाजाला नक्कीच चान्स तर घ्यावा लागतो. आणि चान्स घेतल्यानंतर बघतो की नक्कीच पुन्हा एकदा शॉट चेंडूला पुलचा फटका सक्सेसफुल ठरवतोय. सुपर फटका, ब्रँडेड फटका षटक महाग ठरत आहे. या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच महाग ठरले षटक. आणि फलकावरती धावसंख्या 57, लॉस ऑफ द 1 विकेट. बघतो की सामना काय जबरदस्त बघायला भेटतोय. मॅच कोणाच्या बाजूने जाईल. यावेळेला मॅच काय जबरदस्त बघायला भेटते. म्हणून तर सांगतो की तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं याचा कधी विचार करू नका. तुमचा आहे तुमच्या पासे, आमचा आहे आमच्या पासे. आणि त्याच अनुषंगाने मात्र हा क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण बघतो की 12 चेंडू 29 धावांचं लक्ष्य. 14.50 च्या सरसरीने ह्या धावा गोळा करायच्या आहेत. समर फलंदाज तयार असेल मिस्टर दीपक. गोलंदाजी मार्ग होते किंग कोहली स्टाईल प्रमाणे हा फटका देखील बघायला भेटतोय. की येणाऱ्या पॅडॉनच्या चेंडूला हल्लाबोल करत असताना चेंडूला पाठवलेल्या डीप स्कोअर क्षेत्रामध्ये एका प्रयत्नामध्ये 1 धाव तर येते. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 चेंडू, धावा लागतील 28. 11 गेंदों में 28 रन की आवश्यकता जीतने के लिए. ऊपर उठने में वक्त तो लगता है, फिर धीरे धीरे सूरज ही सही समय पर उगने लगता है. क्या अभी सूरज उगने लगने लगा है? आने वाला वक्त बताने वाला है. कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुकाम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल होते, कुछ मंजिल के जवाब नहीं होते. सब परेशान होने के बाद इतने क्यों परेशान होने वाले होते हैं. इस बार अच्छा स्ट्रोक खेला, अच्छा स्ट्रोक खेलते समय बिल्कुल मैदान क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेलने की तैयारी दर्शाई थी. गेंद गई मिड विकेट के इलाके में 1 रन के लिए. बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बूझ दिलों और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते. सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते.
पहली दो गेंदों पर दो सिंगल। छोटी गेंद की बिल्कुल ऑन द ऑफ शॉट खेलने की तैयारी, कवर सीजन में कमाल का कैच, टेक द कैच, विन द मैच। अच्छी साझेदारी चालू थी दोनों भी बल्लेबाज के बीचों बीच से, लेकिन इस बार साझा पर बड़ा शॉट खेलने की तैयारी, कवर सीजन के ऊपर से बड़ा शॉट खेलने की तैयारी, एंड इट्स गॉन इजी। खेल पाएंगे जहां वाइड गेंद का इशारा, राजू जैसे दिग्गज बल्लेबाज मैदान के अंदर तटे ही जटे ही अपने विनिंग को संभाल के लिए शेर चला करते, खुदार चला करते, इस कौम के सनी देओल जैसे सरदार भी चला करते। आगे क्या कुछ होने वाला है ये तो आने वाला वक्त बताने वाला है। राउंड विकेट के साथ और की अगली गेंद करने की तैयारी में, इनसाइड आउट एरिया में अच्छा गेंद को खेला है, बिल्कुल खाली स्थान में गेंद को लैंड किया है। जब तक गेंद को फील करके थ्रो किया जाने वाला है तब तक मित्र 2 रन पलटने का मौका था, 2 रन पूरे बड़े आराम के साथ किया दो बल्लेबाज ने। जो कहा जाता है ना कि सिकंदर हालत का आगे नहीं झुकता है, तारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है, अरे गिरते हजारों दरिया पर कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है। क्या कौन से टीम का दरिया गिरेगा? मायूस मत होना, जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन जाएगा। अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद, तब अखबार बेचने वाला भी कलाम बन जाता है। और की अगली गेंद कदमों का सहारा लेकर आगे निकल जाना चाहते थे, लेकिन जैसे ही देखा कि गेंद रुक कर आने लगे सटीक यॉर्कर के निशाने पर, तब सीधे बल्ले के साथ हल्के हाथों के साथ ये ड्राइव खेला, शॉट 1 रन के लिए। एक गेंद अभी भी शेष। जिंदगी जिंदा दल का नाम है, मुर्दा पिल क्या काट जा करते, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, तेरा वैभव अमर रहेगा। सामने वाली टीम के ऊपर जीत अर्जित करने के लिए तैयार करके आ गए हम सारे। जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हिंदुस्तान के कोने कोने में नहीं तो विश्व के कोने कोने में खेला जाता है ये क्रिकेट का खेल। क्योंकि मंजिल मिले या ना मिले ये तो रहम की बात है, लेकिन कोशिश ना करना ये सबसे बड़ी गलत बात है। कोशिश करनी भाई, इसी कोशिश के मुताबिक आपको आगे बढ़कर रहना है। अच्छी गेंद थी, अतिरिक्त उछाल नहीं मिला इस गेंद को, और अतिरिक्त उछाल नहीं मिलने की वजह से ओवर की समाप्ति। ओवर नंबर 5 ओवर का खेल समाप्त। कुल स्कोर आप जानते कि 69। छह गेंदों में चाहिए 23 रन की आवश्यकता। कमाल का ओवर रहा, और कमाल का ओवर होने की वजह से 6 गेंदों में चाहिए 23 रन की आवश्यकता। हादसों के शहर में हादसों से डरता है, मिट्टी का खिलौना फना होने से डरता है। दिल के कोने में एक मासूम सा बच्चा बुला दे दर कुचला कर, क्योंकि पहले बल्लेबाजी करते समय खुटीजा पड़ा टीम के बल्लेबाजों ने निर्धारित 6 ओवर के खेल में लगभग सादा पर 91 रन किए थे। 92 रनों की आवश्यकता। उसका जवाब देते समय अब तक तो ईट का जवाब पत्थर के साथ देना चाहेंगे, लेकिन तकरीबन 6 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। दरकार है 23 रन की। हर अर्जो हमेशा अधूरा नहीं होता है, सच्चे रिश्तों में भी वो दूर नहीं होते। जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती, उसके लिए दिल की धड़कनें भी काफी जरूरत है। दिल की धड़कनें बढ़ाने वाला खेल, क्योंकि कहा जाता है कि कांटों में रहकर भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो। परिस्थितियों से जो विपरीत हो जाए उसके हिसाब के साथ साथ यहाँ पर बिल्कुल रन बनाने की गुंजाइश होनी चाहिए। नए गेंदबाज अंबादास, इम्तिहान अभी भी चालू है। का इस मैच को अपने पक्ष में लेकर आने की तमन्ना है या नहीं? खुद ही का भरोसा खुद ही से नहीं, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता है। कोशिश करते रहो तो जान जाओगे कि मुकंदर का दरवाजा हमेशा बंद होता है। इस बार अच्छा स्ट्रोक खेला, पहली गेंद के ऊपर नैले पे देला, जंगल में मंगल कल जंगल में मोरना था कृष्ण ने कहा। बधाई डीजे, पहली गेंद के ऊपर 14 चाहिए 19 गेंदे बचे 1-5।
19 रन की आवश्यकता जीतने के लिए। राजू जैसे दिग्गज बल्लेबाज तैयार है, गेंदबाज के ऊपर प्रेशर मेंटल होता हुआ और पहली गेंद के ऊपर प्रेशर को रिलीज किया है राजू जैसे बल्लेबाज ने, क्योंकि सोच ऊंची बंदा साहू का सावन सहा सोच नीची, आदमी भिखारी ठूटा टंडनपाल मदन गोपाल। लगातार ऐसी गेंदें करेंगे तो खराब गेंद के ऊपर टूट पड़ेंगे राजू जैसे बल्लेबाज। एक और 6 रन। को पेश किया है क्योंकि पारी का अंतिम ओवर और पारी का अंतिम ओवर का भार संभालने के लिए तैयार है मादा सिंह। 4 गेंद में 13 रन की आवश्यकता मनोली टीम की जीतने के लिए। काथोट बड़ा बनाम गिरनारा टॉस करने के लिए संपर्क की 4 गेंद 13 रन की आवश्यकता। यही तो कहता हूं कि शायद यहाँ पर बिल्कुल झूठ बोलते हैं लोग जो कहते हैं कि हमें डर नहीं लगता है। डर तो सभी को लगता है, लेकिन जो डर के आगे जाते ही वही जीत जाते हैं। दुनिया जीतने का हौसला रखो यारो, एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है। हालात कुछ अलग है। 4 गेंदे और लगभग 13 की आवश्यकता जीतने के लिए। एक बार तो ऐसा लगने लगा था कि इस गेंद को आराम के साथ बिल्कुल फील किया जाएगा, लेकिन तकरीबन गेंद निकल गई। 4 रन के लिए 2 गेंदों का खेल शेष, 2 में चाहिए 9। दो गेंदों का खेल शेष, 2 गेंदों में चाहिए 9 रन की आवश्यकता। फुल टॉस गेंद थी, बिल्कुल बड़ा शॉट खेलने की तैयारी नहीं। अपनी किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगी बोटी। कमाल की गेंद रहती, बिल्कुल फुल टॉस गेंद के ऊपर बिल्कुल कनेक्शन इतना खास नहीं जोड़ पाई। गेंद बल्ले पर तो लगने वाली थी, लेकिन ऐसा कुछ नतीजा नहीं। हालांकि पूरी तरह से गेंदबाज के लिए श्रेय देना चाहूंगा। छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। ओवर की समाप्ति, मैच जीता है खुटी चपड़ा टीम की और जीतने वाले टीम का हार्दिक हार्दिक स्वागत। हारने वाले टीम का यकीनन के साथ कौतुक करना चाहूंगा। कमाल का मैच देखने के लिए मिल गया। अभिनंदन जीतने वाली टीम का। अगला मुकाबला गिरनारे बनाम आदिवासी एक्सप्रेस का तो पड़ा।